नमस्कार, मी तनुजा. स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि माझी पूजा ही झाली होती करून. आजचा दिवस तुमचा छान जावो आणि तुमच्या इच्छा पूर्ण हो. रोजची देवपूजा झाल्यानंतर मनाला कसं प्रसन्न वाटतं तसं मलाही रोज देवपूजा केल्यावरती प्रसन्न वाटतं. देवपूजा करून घेतली, रांगोळी काढली, नंतर तुळशीला पाणी घातलं, सूर्यनारायणाला पण पाण्याचं आग्र दिलं, नंतर हळदीचं लेपन केलं हुंबऱ्याला. गुरुवार म्हटल्यानंतर हुंबऱ्याला हळदीचं लेपन, नंतर दारामध्ये रांगोळी काढून घेतली, हळदीचं लेपन केलं. देवपूजा झाल्यानंतर रोज सकाळी एक कापराची वडी जाळते, चांगली असते घरामध्ये जाळायला. घरामध्ये भीमसेनी कापूर किंवा साधा कापूर कुठलाही रोज सकाळी किंवा संध्याकाळी जाळलेला चांगला असतो. मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. तर पूजा ही सकाळची केली, पण देवीची मांडणी ही संध्याकाळीच करणार आहे मी. आज काय संध्याकाळी छान वाटतं, सकाळी पण केल्यावरती छान वाटतं दिवसभर, पण सकाळी खूप गडबड ही असते. 12च्या आत व्यवस्थित पूजा ही मान्य होत नाही. सगळं स्वयंपाक ही सगळं मुलांचं ही जाणं येणं सगळं करायचं म्हटल्यावरती मग संध्याकाळी निवांतमध्ये पूजा मांडणी ही सगळं व्यवस्थित होतं. आणि सकाळी काय होत नाही, गडबड खूपच असते, त्यामुळं मग सगळंच कामं ही असतात ना, कपडे धुणं, पुसून, झाडून पुसून, भांडे हे सगळंच. सकाळी मग देवीची मांडणी करत बसलं का मग इकडल्या कामाला जरा वेळ लागतो, उशीर लागतो. त्यामुळं काय सकाळची पूजा मांडणी केली नाही मी आणि संध्याकाळीच करणार. आता मला ब्लाऊज शिवायचा आहे, तर रात्री कट करून घेतला होता हा ब्लाऊज. तर सगळा कट करून घेतला आहे आणि छान अशी बाही शिवायची डिझाईनची फुगाबाही. तर हा कट करून घेतला आहे आणि आता मी शिवणार आहे आणि साडीला गोंडे लावणार आहे. तर ही गोंड्याची लेस घेऊन आले मी विकत आणि ती साडीला लावणार आहे. तर त्याच कलरची साडी जो ब्लाऊज शिवायचा आहे ना त्याचीच शिवायला आलं आहे. साडीला गोंडे लावायचे, फॉल पिको पण करून घेतला आधीच आणि आता गोंडे राहिले होते तर गोंडे आधी लावून घेते आणि मग नंतर ब्लाऊज शिवते. तर ब्लाऊज पण छान अशी बाही शिवायची ब्लाऊजची. तर मी काय ते शेअर करत बसत नाही, खूप वेळ लागतो, मग ते लक्ष इकडं तिकडं करण्यापेक्षा मग म्हटलं आधी बोलून घ्यावं, मग शिवल्यानंतर दाखवावा कसा शिवला काय शिवला. तर आता मी साडीला लेस लावून घेते. तर लेस लावायला पण काही अवघड ही नाही आहे, सोपंच आहे. ही लेसवरती असं साडीवरती ठेवायचं आणि टीप मारून घ्यायची उलट बघून. तर आता मी घेते हे गोंड्याची लेस लावते. शिवायला लागले, थोडंसं शिवलं आणि मशीनच खटखट वाजायला लागली. तर म्हटलं आता हा सेटल काढून खोलून त्याच्यात काय अडकले का बघावं. तर चाललंय माझं आता खोलायचं. थोडंसं काहीतरी अडकलेलं असतं, ती जड पण जाते आणि आवाज पण खटखट येतो. तर थोडासा दोरा अडकला ह्याच्यामध्ये, काढून घेणार. ह्याच्यात पण इथं अशी घाण अडकले. तर थोडंसं असं काय घाण असली तर लगेच खटखट आवाज येतो आणि व्यवस्थित चालत नाही मशीन. मग आता काढलं हे आणि ह्याच्यात घाण पण पुसून घेते. हा धागा थोडाच असतो पण त्याने पण खूपच हे येतं, जड लागते मशीन आणि आवाज खटखट येतो आणि टिप पण व्यवस्थित येत नाही. तर झाला आता काढून जॉईंट करते. हाफ सेटलच्या मशीनला असाच प्रॉब्लेम येतो, दर 2 दिवसांनी काहीतरी थोडाफार अडकतो धागा आणि मग तो खुलून मग व्यवस्थित करता पण येतो लगेच, पण अडकतो हाफ सेटलची मशीन. आणि फुल सेटलची असते ती ऑटोमॅटिक असते, त्याला काय होत नाही, म्हणजे धागाही अडकत नाही जास्त करून. तर जोडून घेते मशीनला हे गट्टू. आणि काय असं अडकलं ही म्हणजे मी घरच्या घरीच करते. मागच्या 15 दिवसात पण इथून सेटिंग बदलली, खराब झाली होती इथली. तर ती काय मला करता येत नव्हती व्यवस्थित, म्हणजे घरी मला माहीत नव्हतं, मी कधी ही सेटिंग कधी बिघडलीच नव्हती, पण मागच्या 15 दिवसामध्ये बिघडली.
आणि ती व्यवस्थित टिपच येत नव्हती. तिथल्या तिथंच मशीन जागच्या जागेला चालायची. असे पुढं कपडा मागं पण जात नव्हता आणि पुढं पण जात नव्हता. मग मी नेली जिथं नीट करतात तिथं. तर मला अर्जंट ब्लाऊज पण शिवायचा होता, पण तिथं नेली तर ते म्हणले 3 दिवस लागतील आणि 3 दिवस लागून पण 450 रुपये खर्च येईल सांगितलं. आणि लगेच काय देणार नाही, 3 दिवस लागतील. मग मी घरी घेऊन आले आणि यूट्यूबवरती जरा सर्च केलं, असा प्रॉब्लेम आहे आणि काय करायचं काय. तर मी सर्च केल्यावरती मी केला इथला प्रॉब्लेम हे. तर थोडा वेळ लागला मला, पण झालं व्यवस्थित. 450 सांगितलं होतं आणि फुकटच केलं मी घरच्या घरी. तर थोडंफार असं करावं पण लागतं. तर चला आता झाले, आता मशीन ही मी आता शिवते. झाली साडीला गोंड्याची लेस लावून. तर मी ब्लाऊज शिवून घेते आणि मग नंतर कसा शिवलाय ते दाखवते. झाला एवढा कंप्लीट ब्लाऊज. तर अशी बाही शिवायची होती. तर झाले शिवून. इथं 2-3 पॅच लावणार छान अशी. इथं 3 लावल्यानंतर छान दिसेल बाही. झालाय शिवून. फिटिंग राहिले, बाही जोडायची आणि फिटिंग करायची राहिली. गळा पण छान असा मटका गळा काढलाय. त्यांना मटका गळाच आवडतो. आता मी संत्री खाते, उपवास आहे तर. हा पण ब्लाऊज मी शिवलाय. तर त्याला अशी डिझाईन करायला सांगितली होती त्यांनी. असे बॉल्स बनवायला सांगितले होते ब्लाऊजला. आणि हा पण मटका गळाच आहे. तर असा शिवला होता, मागच्या महिन्यात शिवला होता. म्हणजे तरी महिना 2 महिना 1.5 महिना झाला असेल शिवणी हा ब्लाऊजला. तू कशाची भाजी बनवते? मी भरीत बनवलंय. भरीत. झाला आता ब्लाऊज शिवून. ब्लाऊज सुंदर असा शिवून झालाय आणि जशा त्यांनी सांगितले होत्या तशाच बाह्या मी केल्यात आणि सुंदर असे पॅच लावलेत बाहीला आणि मटका गळा केलाय आणि सुंदर असा ब्लाऊज तयार झालाय. हुक ही लावून सगळा पूर्ण रेडी झालाय. मी शिवलेला ब्लाऊज कसा वाटला सांगा कमेंट करून. मार्गशीर महिन्यातला आज दुसरा गुरुवार. तर पूजा करायची राहिली. तर पूजा करण्यासाठी सामान ही सगळंच आणायचं आहे. मी लाईट लावली, जरा असं ब्लॅक दिसते त्यामुळं बाहेर साहित्य आणायचं आहे. चला आधी ढाळे घेऊन येणार, मग नंतर साहित्य घेऊन येणार आणि मग नंतर पूजा मांडणी करणार. तर चला, इकडं बसला यश. यशचं लोळायचं चालू आहे. हाय कर यश. हाय. चला मी आधी आणते ढाळे. चालले, यश पण यायला लागलाय माझ्यासोबत. खालूनच आणायचे जास्त काही. इथं सोसायटीत गार्डनमध्ये. चल मम्मा सिटुरे तो ढाळे आणले ना आपण. इकडे धरो, हे पण काढू दुर्वा. दाखव दाखव ठेवतो. दाखव. चल घरी ठेवतो ना घरी. दाखव. हळू हळू. ढाळे ही घेऊन आले आणि नंतर देवीची पूजा मांडणी ही केली. धूप दीप लावला. आता मी घेणार आहे स्वयंपाक करून. सांजुऱ्याची खीर बनवणार आहे. तर सगळ्यांनाच आवडते म्हटलं खीर बनवावी सांजुऱ्याची. गहू भरडलेले असतात आणि रव्यापेक्षा मोठी साईज असते.
सांजोऱ्याची. तर हा सांजोरा कुकर पण गरम करायला ठेवलाय. पूजा मांडणी झाली. तूप घालून घेते. तूप सांजोरा घालून घ्यायचा सगळा. तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा सांजोरा एकसारखं हलवून. मिस्टर पण आले होते, त्यांच्यासाठी चहा ठेवला एका गॅसवरती. तर त्यांना चहा प्यायचा होता. संध्याकाळचा टायमिंग होता आणि थंडी पण खूप सुटले, तर त्यांना चहा प्यायचा होता. तर चहा बनवला आणि त्यांना दिला. तर इकडं गॅसवरती गरम करायला पाणी ठेवलं होतं सांजोऱ्यामध्ये वतायला. गरम करून पाणी वतून घेतलं आणि आता मी कुकरचं झाकण लावून एक 15-20 मिनटं चांगलं शिजून घेणार आहे. घेतलं आता कुकर लावून आणि आता मी पोती वाचून घेते. चला पोती वाचून घेते. मांडणी तर खूप छान अशी झाली. माझी चालू आहे इथं पोती वाचायचं. तर लक्ष्मी मातेची कथा वाचून घेते मी. कथा वाचून घेतली, हात जोडून देवीला नमस्कार केला. देवीचा आशीर्वाद घेऊन मला स्वयंपाक बनवायचा होता. कुकरमध्ये सांजोरा शिजाय घालून मी पोती वाचायला आली होती. तर आता माझी झाली पोती वाचून. आता स्वयंपाक ही पण करायचा होता. घरामध्ये देवीची पूजा ही केल्यानंतर घरातलं वातावरण एकदम शुद्ध आणि पवित्र होतं आणि खूप प्रसन्न ही वाटतं घरामध्ये. अशा पूजा ही केल्यानंतर आपण आरती करतो. देवीला हळदी कुंकू ही लावून झाल्यानंतर आम्ही आता दोघीजणी एकमेकीला हळदी कुंकू लावतोय. तर गेल्या गुरुवारी जुईचा वाढदिवस होता, तर बायका आल्या होत्या. तर 5 बायका झाल्या होतो आम्ही. पण आज काही बायका ही बोलवल्या नव्हत्या, कारण येत नाहीत. प्रत्येकाला संध्याकाळची कामं ही असतात. चला आता किचनमध्ये सांजोरा शिजलाय का बघूया. तर कुकर उघडून बघितला तर एकदम मस्त मऊसूद असा शिजलाय सांजोरा. आणि आता त्याच्यामध्ये गूळ, विलायची, तूप आणि किसलेलं ओलं खोबरं तर ते सगळं घालून घेणार आहे. सांजोऱ्याच्या खिरीमध्ये भरपूर खोबरं घातल्यानंतर चव खूप छान लागते. तर भरपूर खोबरं वापरायचं खिरीमध्ये. अख्खा एक ओला नारळ फोडला आणि तो वापरलाय खिरीसाठी. थोडीशी विलायची आणि थोडंसं चवीपुरतं मीठ पण घालून घ्यायचं. मिठाशिवाय कुठलाही पदार्थ बेचवच होतो. गोड असो किंवा तिखट, आंबट कुठलाही पदार्थ असो, कुठल्याही पदार्थात मीठ लागतंच. तर गुरुवारच्या कथेमध्ये आहे हे वाक्य. तर मी थोडीशी विलायची पण घालून घेतली. आणि कारण आधी घातल्यानंतर वास जातो, नंतर शिजल्यानंतर शेवटी घातल्यानंतर तसाच वास. गरम केलेलं पेला भरून दूध घालून घेतलं आणि झाले आपली आता खीर तयार. इकडं भात पण शिजाय घातलाय. जिरा राईस केलाय मी थोडासाच. कोण खात नाही जास्त भात, तर मी थोडासाच बनवला. नैवेद्यासाठी चपात्या बनवून घेते 2 छोट्या छोट्या. आणि किरणनी पनीरची भाजी बनवली होती. तर सगळ्यांना रोटी खायची होती पनीरच्या भाजीसोबत. तर मी देवीला नैवेद्य दाखवण्यापुरत्याच 2 चपात्या करून घेतल्या तेल लावलेल्या. झाला आता स्वयंपाक ही. मुलांना रोट्या करायचे, तर रोट्याच्या 2 चपात्या करून घेतल्या देवाला नैवेद्य दाखवण्यापुरत्या. आणि आता ताट ही भरले मी देवाला नैवेद्य दाखवून आरती करायचे. तर चला आता आरती करून घेतो आणि मग नंतर मुलांना रोट्या बनवून देणार आहे. पनीरची भाजी झाली. इकडं पनीरची भाजी पण झाली आणि छान अशी किरणनी पनीरची भाजी केली. देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी ताट तयार करून घेतलंय. तर इथं 2 छोट्या 2 चपात्या केल्यात. नंतर इथं पनीरची भाजी, भात आणि खीर. लक्ष्मी मातेला खीर आवडते, तर खिरीचा नैवेद्य बनवलाय आणि ताट तयार झाले नैवेद्याचं. चला आता ते नैवेद्य दाखवून घेते. चला आरती करून झाली. आता सगळेजण देवाच्या पाया पडतील आणि मग नंतर आम्ही आता उपवास सोडू. घेतलं देवीला नैवेद्य दाखवून. आरती पण करून झाली आणि इकडे चाललंय जेवायचं आणि माझं गरम गरम रोट्या बनवायचं.
तर इकडे बसलेत, इकडे तन्मय बसलाय, इकडे सासूबाई बसलेत. तर माझं चाललंय गरमागरम रोट्या बनवून द्यायचं त्यांना. इकडे छान असे चाललेत रोट्या. सगळं झाले. इकडं दूध गरम करायला ठेवले, खीर पण झाले, खीर झाले, नंतर भात झालाय. इकडं आहे आपलं लाजाळू बाळ आहे, तर त्याला व्हिडिओमध्ये जास्त यायचं नसते. तर चला आता मी गरमागरम त्यांना रोट्या करून देते. जुईने यशने करून घेतलं जेवण, त्यांचं झालंय जेवण मगाच करायचं. तर त्यांनी आधीच खाऊन घेतलं आरती करायच्या आधी. त्यांना भूक लागली होती, ते नैवेद्याला सगळं काढून ठेवलं आणि मग नंतर यशने जुईने खाऊन घेतलं. तर त्यांचं पण झालं जेवायचं. झालं आता मुलांचं दूध खाऊन, आणि आता आम्ही पण जेवण करून घेतो आणि आजच्या व्हिडिओची इथं जेवण करते. चला.